नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला आलू चना मसाला आणि पुऱ्या ही रेसिपी दाखवणार आहे। आलू चना बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी 300 ग्राम हरभरे निवडून स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते। ते आज स्वच्छ धुवून ते अंगाबरोबर पाण्यामध्ये ठेवून दिलेले आहेत। आता ह्या हरभऱ्यांमध्ये 1 चमचा मीठ घालत आहे आणि हे हरभरे कुकरला लावून 3 शिट्ट्या करून शिजवून घेत आहे। कुकरच्या तळाशी पाणी ठेवून त्याच्यामध्ये हरभऱ्याचं भांडं ठेवून कुकरला झाकण लावून गॅसवर 3 शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घेत आहे। या भाजीमध्ये घालण्यासाठी ही छोटी बटाटी 300 ग्राम स्वच्छ धुवून घेतलेली आहे। भाजीची ग्रेव्ही बनवण्यासाठी 3 मीडियम साइज कांदे सालं काढून स्वच्छ धुवून हे चिरून मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे आणि 5 टोमॅटो मीडियम साइज स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। तर ह्यातील बिया काढून मी मिक्सरला ह्याची प्युरी करून घेणार आहे। ह्या भाजीच्या ग्रेव्हीमध्ये मी काजूची पेस्ट घालणार आहे। त्याच्यासाठी 15 ते 20 काजू मी पाण्यामध्ये भिजत घालून ठेवलेले आहेत आणि हे मिक्सरला ह्याची बारीक पेस्ट करून घेणार आहे। आलू चना मसालाच्या ग्रेव्हीमध्ये घालण्यासाठी 2 चमचे धणे पावडर घेत आहे, अर्धा चमचा जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे, थोडा हिंग घेतलेला आहे, पाव चमचा हळद घेतलेली आहे, थोडी कसुरी मेथी घेतलेली आहे आणि 2 तमालपत्र कापून घेतलेले आहेत। ग्रेव्हीच्या फोडणीमध्ये घालण्यासाठी काही खडे मसाले घेतलेले आहेत। 4 तमालपत्र अशी कापून घेतलेली आहेत, 4 हिरव्या वेलची घेतलेल्या आहेत, 2 लवंग घेतलेली आहेत, 7 काळी मिरी घेतलेली आहेत, 1 चक्रफूल घेतलेला आहे, 2 मसाला वेलची घेतलेल्या आहेत आणि 1 मोठा तुकडा दालचिनीचा घेतलेला आहे। 3 शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर थंड करण्यासाठी ठेवला होता। तर मी आता कुकरचं झाकण उघडते। हरभरे छानपैकी शिजलेले आहेत। तर हे हरभऱ्याचं भांडं मी पकडीच्या सहाय्याने बाहेर काढत आहे। आता ह्याच कुकरच्या भांड्यामध्ये पुन्हा थोडं पाणी तळाशीत घालून त्याच्यावर एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्या भांड्यावर चाळण ठेवून त्याच्यामध्ये धुतलेली बटाटी आहे ती ठेवत आहे आणि कुकरचं झाकण लावून 1 शिट्टी करून बटाटी शिजवून घेत आहे। थोड्या वेळानंतर कुकरला 1 शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करून कुकर थंड करण्यासाठी ठेवलेला होता। तर आता मी कुकरचं झाकण उघडून शिजलेली बटाटी आहे ती बाहेर काढत आहे। शिजलेली बटाटी थंड झाल्यानंतर ह्या बटाटीची मी सालं काढून घेणार आहे। मिक्सरमध्ये कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे, काजू आहेत त्यांची अशी पेस्ट करून घेतलेली आहे आणि टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे। आता आपण चना मसालाची ग्रेव्ही बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी गॅस चालू करून गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे आणि ह्या कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेत आहे। तेल गरम झाल्यावर तेलामध्ये दालचिनीचा तुकडा, 7 काळी मिरी, 2 लवंग, 4 हिरव्या वेलची,
1 चक्रफूल, 2 मसाला वेलची, हे सर्व खडे मसाले तेलामध्ये भाजून घेते। खडे मसाले चांगले भाजल्यानंतर त्यामध्ये मी आता तमालपत्र घालत आहे। आणि आता कांद्याची प्युरी घालत आहे। तेलामध्ये कांद्याची ग्रेव्ही छानपैकी भाजून घेत आहे। कांद्याची पेस्ट भाजत असताना त्यामध्ये 3 चमचे आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालते आणि तीही कांद्याबरोबर परतून घेत आहे। कांदा आणि आलं लसणाची पेस्ट छानपैकी भाजलेली आहे आणि आता त्यामधून तेल वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे। कांदा आणि आलं लसूण मिरचीची पेस्ट छानपैकी भाजलेली आहे। तर आता यामध्ये मी पाव चमचा हळद घालत आहे। कांदा, आलं, लसूण आणि मिरचीच्या पेस्ट बरोबर हळदही परतून घेत आहे। आता यामध्ये मी धणे पावडर घालून ती परतून घेत आहे। आणि जिरे पावडर घालून पुन्हा परतून घेत आहे। यामध्ये थोडा हिंग घालत आहे। गरम मसाला, लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर, हे सर्व मसाले मी कांदा, आलं, लसूण आणि मिरचीच्या पेस्टमध्ये भाजून घेत आहे। सर्व मसाले छानपैकी भाजून झाल्यानंतर त्यामध्ये मी टोमॅटोची प्युरी घालत आहे। आणि ही टोमॅटोची प्युरी सर्व मसाल्यांबरोबर ढवळून घेत आहे। ह्या ग्रेव्हीमध्ये मी चवीपुरतं मीठ घालत आहे।
ह्या ग्रेव्हीमध्ये 1 कप गरम पाणी घालत आहे आणि पुन्हा ढवळून शिजण्यासाठी ठेवून देत आहे. आता कढईला झाकण लावून ही ग्रेव्ही मी शिजण्यासाठी ठेवत आहे. थोड्या वेळाने कढईचं झाकण बाजूला करून ही ग्रेव्ही ढवळून घेत आहे. ग्रेव्ही छानपैकी शिजलेली आहे. तर आता ह्या ग्रेव्हीमध्ये उकडलेले बटाटे घालत आहे आणि हे बटाटे ग्रेव्हीमध्ये ढवळून घेत आहे. यामध्ये काजूची पेस्ट घालून ग्रेव्ही नीट ढवळून घेत आहे. आता या ग्रेव्हीमध्ये कसुरी मेथी घालत आहे आणि तीही ढवळून घेत आहे. शिजलेले हरभरे थंड झाल्यानंतर त्यातलं सर्व पाणी काढून वरवंट्याच्या सहाय्याने थोडे हरभरे मी बारीक करून घेत आहे. हरभरे वरवंट्याच्या सहाय्याने असे बारीक केल्यामुळे ग्रेव्हीला दाटसरपणा येतो आणि चवही छानपैकी लागते. ह्या ग्रेव्हीमध्ये सर्व हरभरे घालून ग्रेव्ही ढवळून घेत आहे. आता या भाजीमध्ये अर्धा लिंबाचा रस घालत आहे आणि ही भाजी पुन्हा ढवळून घेत आहे. भाजी आपली तयार झालेली आहे. तर मी आता कढईला झाकण लावून गॅस बंद करून ठेवत आहे. आलू चना मसाला ही भाजी तयार झाल्यानंतर ह्या भाजीबरोबर पुऱ्या तयार करायला सुरुवात करते. या कपाच्या मापाने 4 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 कप रवा घेतलेला आहे आणि अर्धा कप मैदा घेतलेला आहे. हे तिन्ही गव्हाचं पीठ, रवा आणि मैदा एकत्र करून घेत आहे. आणि चवीपुरतं मीठ घालून
एकत्र करून घेत आहे. आणि पुऱ्या खुसखुशीत होण्यासाठी 1 चमचा गरम तेलाचं मोहन घालून ते ढवळून घेत आहे. पिठातील मोहन मी हाताच्या सहाय्याने नीट मिक्स करून घेत आहे. थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवायला सुरुवात करत आहे. हे पीठ भिजवून झाल्यानंतर झाकण लावून मुरण्यासाठी ठेवून देत आहे. थोड्या वेळानंतर पिठावरचं झाकण बाजूला करून पीठ मळायला सुरुवात करते. हाताला तेल लावून तेलाच्या सहाय्याने पीठ मी नीट मळून घेत आहे. पीठ छानपैकी मळून झालेलं आहे, तर मी आता पुऱ्या करायला सुरुवात करते. ह्या पुऱ्या लाटताना मी सुक्या पिठाचा वापर करणार नाही. मोठी चपाती लाटून घेत आहे. आता पुऱ्या पाडण्यासाठी मी ग्लासचा वापर करत आहे. ग्लासच्या सहाय्याने सर्व पुऱ्या पाडून घेत आहे. पुऱ्या लाटत असताना गॅस चालू करून गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवलेलं होतं. तर आता लाटलेल्या पुऱ्या आहेत त्या गरम तेलामध्ये तळून घेत आहे. पुरी एका साईडने तळून झालेली आहे, तर आता ती पलटून दुसरी साईडही तळून घेते. तळून झालेली पुरी मी एका ताटामध्ये काढून घेत आहे. अशाच प्रकारे इतर पुऱ्याही मी तळून घेत आहे. अशा प्रकारे सर्व पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत. आलू चना मसाला आणि पुऱ्या तयार झालेल्या आहेत.
आलू चना मसाला मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे. आलू चना मसाला आणि पुऱ्या तयार झालेल्या आहेत. आपणही त्या करून पाहाव्यात आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनलला लाईक करावं, शेअर करावं, कमेंट्स कराव्यात. तसेच नवीन असणाऱ्यांनी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.